सांगितलं। लोकसभेनं आज राष्ट्रीय गौरव अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 पारित केलं। वंदे मातरमला जन गण मन या राष्ट्रगीताप्रमाणे वैधानिक संरक्षण देण्याची तरतूद या विधेयकात आहे। वंदे मातरमचा हेतुपुरस्सर अपमान करणं आता शिक्षेस पात्र ठरेल। या संदर्भातल्या गुन्ह्यांसाठी 3 वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात आहे। 1971च्या कायद्यात सुधारणा करणाऱ्या या विधेयकात वंदे मातरमचा समावेश केला आहे। त्याचा अपमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंडाची तरतूद आहे। केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सभागृहात विधेयक सादर केलं। राज्यसभेनं कालच हे विधेयक मंजूर केलं होतं। याआधी लोकसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत, नंतर 3:30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे। नीट परीक्षेच्या मुद्द्यासंदर्भात विद्यार्थ्यांनी केलेल्या निदर्शनादरम्यान कथित पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला। सकाळी 11 वाजता सदनाचं कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 100 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पॅरा ॲथलीट दिलीप गावित आणि मोहम्मद बासिल यांना रौप्य पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन केलं। देशाचा गौरव अधिक उंचावल्याबद्दल सदनाच्या वतीनं खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांचं त्यांनी अभिनंदन केलं। तेईसवें राष्ट्रमंडल खेलों में पैरा खिलाड़ी श्री दिलीप गावित ने स्वर्ण तथा श्री मोहम्मद बासिल ने रजत पदक जीता है। श्री मुरली शंकर ने रजत पदक जीतकर भारत का गौरव बढ़ाया है। मैं सदन की ओर से देश का मान बढ़ाने वाले सभी खिलाड़ियों, उनके कोच एवं टीम इंडिया को हार्दिक बधाई, शुभकामनाएं देता हूं। यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली। नीट परीक्षेच्या मुद्द्यासंदर्भात विद्यार्थ्यांनी केलेल्या निदर्शनादरम्यान कथित पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ करत या संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधकांनी केली। प्रश्नोत्तराचा तास हे सदनाचं महत्त्वाचं कामकाज असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं। या तासात व्यत्यय आणू नये असं आवाहन सभागृह नेत्यांच्या बैठकीत करण्यात आलं आहे। कामकाजात व्यत्यय आणणं हे संसदीय प्रथेला धरून नसल्याचंही बिर्ला यांनी सांगितलं। मैंने कई बार सदन के सभी माननीय सदस्यों से आग्रह किया है, प्रश्नकाल माननीय सदस्य का अधिकार है और प्रश्नकाल के अंदर सरकार की जवाबदेही भी तय होती है। मैंने ये सदन के माध्यम से भी और फ्लोर लीडरों की मीटिंग में भी आप सबसे आग्रह किया है कि सदन में प्रश्नकाल के अंदर सदन को बाधित नहीं करें। प्रश्नकाल महत्वपूर्ण समय होता है, सदस्यों को सवाल उठाते हैं, सरकार की जवाबदेही तय होती है। आप प्रश्नकाल नहीं चलाना चाहते, प्रश्नकाल बाधित करना चाहते हैं